गुड मॉर्निंग. कालच्या दिवसात काहीतरी 50-55 किलोमीटर फक्त केलं. तेव्हा जे पडलो त्याच्यानंतर काय इथं झोपूनच आहे, काय केलेलंच नाही दुसरं. आणि आज सकाळी अलार्म तर 4चा लावलेला होता, पण लोअर बॉडीचा एव्हरी सिंगल जॉईंट जो आहे तो दुखायला लागला आहे. आता 7:30 वाजलेत. आता जस्ट उठलोय. बॅग पॅकिंग झालंय माझं, म्हणजे हॉटेल चेकआउट केलंय मी आणि सगळं सामान लोड करतोय सायकलवर. पण सध्या अगदीच वाईट कंडिशन आहे. तसं तर आता मी एक फक्त काल ॲक्सिडेंटचा व्हिडिओ शेअर केलेला, तर त्याच्यानंतर असं ठरवलंय मी की लेटेस्ट अपडेट इंस्टाग्रामवर काहीच देणार नाही आहे, कारण की ते फास्ट हिट होते. त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला, कारण की लगेच मग ते फोन वगैरे चालू होतात लोकांचे. आणि इथं यूट्यूबला कसं आहे तसं पण आपलं लेट, म्हणजे आज 4 दिवसानंतरचा व्हिडिओ येणार आहे. सो यूट्यूबला आय कॅन अपडेट असा विषय झालाय. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आजची राईड मी चालू करतोय. सो मला असं झालंय की म्हणजे सध्या हे डिप्रेसिंग भरपूर आहे. ही जी सगळी सिच्युएशन आहे. स्टारवा ऑन नाही केलेलं, आधी स्टारवा चालू करतो आणि मॅप पण लावतो. ओके, त्याच्या आधी हे हॉटेल आहे राजकमल. इथं नाश्ता चांगला भेटतोय असं कळालं. सो नाश्ता करून घेतो मी. ओके, समोसा आणि पोहे घेतलेला आहे तुम्ही. बघूया. नाही, समोसा नाही, कचोरी. दोन्ही 15-15 रुपयाचं आहे. चांगलं तरी वाटायला लागले. आणि आपलं कोल्हापूर सारखं स्वस्त 30 रुपयाला ब्रेकफास्ट आज मी करणार आहे. समोसा कचोरी खाने के लिए दे देना. समोसा नहीं, सॉरी, पोहा और कचोरी. वो बाद में ले लो, ये खाकर वो ले लेता हूँ. पोह्याची टेस्ट अगदीच चांगली होती, फक्त माईकनं आपल्या परत घोळ घातला. पण खरंच पोहे चांगले होते. आणि कचोरी पण इट वॉज गुड. मला एवढी आवडत नाही, त्याच्यामुळे मी एवढंच सांगू शकतो की ठीकठाक होती. मी आलो आणि डायरेक्ट आत गाठली, तर इथं हे व्हिडिओ केला. आणि इकडून असं पुढे येत असताना क्या देख लिया भाई. हो, असं म्हणजे वाह, गेलेली एनर्जी परत आली. असताना बाजूला ही गाडी दिसली. ओके, आपण पण कधीतरी फिरू. आपल्या ही नाही, बट आपली पण एक आहे, तिच्यावरून पण कधीतरी फिरू. आता सध्या हे आपली आहे मिडवे ट्रीट म्हणून हे रेस्टॉरंट आहे. मध्य प्रदेश टुरिझमकडून. मी ब्रेक घेतो इथंच. इथं का थांबतोय? कारण की ताकद नाही आहे. 10:30 वाजलेत. 1 तास 48 मिनिट फक्त राईड केली आहे. बट जास्त डिक्लायनिंग असल्यामुळं 32 किलोमीटर आपण कव्हर केलेला आहे. थोडा वेळ थांबून आय कॅन गो पुढं. ओके, हे रस्ते एखाद्या वाळवंटापेक्षा कमी नाही आहेत. वाळवंटात आलो असं वाटायला लागले. MP आहे का राजस्थानमध्ये पोचलो.
लंच आपला ॲक्सच लंच नाही बट झालेला आहे. आणि इथून आपल्याला पुढं जायचं आहे. तसं मानपूर या ठिकाणी जायचं होतं, पण गुजरी ते मानपूर असा एक घाट सेक्शन आहे जिथं 2 मोठे मोठे घाट लागतात आणि तो आदिवासी एरिया आहे आणि तिकडं प्रॉपर लूटमार वगैरे चालती आणि संध्याकाळच्या पुढं जाऊ नका असं सजेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण गुजरी जे इथून 27 किलोमीटर आहे तेव्हा तिथून पुढं एखादं कुठलं तरी हॉटेल बघून आपण स्टे करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. मानपूर 19 किलोमीटर राहिले आणि 6च वाजलेत. पण पुढं जायचं, थांबायचं, काय करायचं लक्षात येत नाहीये. ओके, हे आहे आपलं हॉटेल. आजचा स्टे इथं करतोय आणि ही आहे आपली रूम. वॉशरूम तर मी पण नाही चेक केलं. अबे लॉक, हे काय विषय? स्कॅम बघूया. ओके, हे वॉशरूम नाही आहे ॲक्च्युली, इथं वॉशरूम आहे. चेंज करायचं आहे मला. चलो, गुड नाईट, भेटू उद्या.